नमस्कार. प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. ब्रूस जॉइस व मार्शा विल यांनी मानवी अध्ययन व व्यक्ती विकास या संदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडलेल्या उपपत्तीच्या आधारे अध्यापन प्रतिमाने विकसित केलेली आहेत. ब्रूस जॉइस व मार्शा विल यांनी अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण 4 कुलांमध्ये केलेले आहे. अध्यापन प्रतिमानातून प्रामुख्याने कोणती प्रमुख उद्दिष्टे साध्य होतात या आधारावर त्यांनी ही 4 कुले म्हणजेच फॅमिली तयार केलेल्या आहेत. ही 4 कुले कोणती आहेत व या 4 कुलातील प्रतिमाने कोणती आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. तरी ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओतील माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. ब्रूस जॉइस व मार्शा विल यांनी अध्यापनाच्या प्रतिमानांचे वर्गीकरण 4 कुलात केलेले आहे. ते असे: 1. माहिती प्रक्रियाकरण कुल, 2. व्यक्तिगत विकास कुल, 3. सामाजिक आंतरक्रिया कुल, 4. वर्तनात्मक कुल. पहिले कुल माहिती प्रक्रियाकरण कुल. अध्यापनाची प्रतिमाने विद्यार्थ्यांना माहिती ग्रहण करण्यास व त्या ग्रहण केलेल्या माहितीवर आधारित मानसिक प्रक्रिया करून ज्ञान निर्मिती करण्यास मदत करतात. या मानसिक प्रक्रियांमध्ये माहितीचे संग्रहण, संकल्पना निर्मिती, परिकल्पना निर्मिती, समस्येचे विश्लेषण, सामान्यीकरण करणे, समस्येची उकल इत्यादी प्रक्रियांचा समावेश होतो. या गटातील प्रतिमानांच्या द्वारे व्यक्तीच्या सामान्य बौद्धिक क्षमतेचा विकास साधला जातो. यामध्ये पुढील प्रतिमानांचा समावेश होतो: संकल्पना प्राप्ती प्रतिमान कन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान एन्क्वायरी ट्रेनिंग मॉडेल, उद्गमन विचार प्रतिमान इंडक्टिव्ह थिंकिंग मॉडेल, बोधात्मक विकास प्रतिमान कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट मॉडेल, अग्रज संघटक प्रतिमान ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल, शास्त्रीय पृच्छा प्रतिमान सायंटिफिक एन्क्वायरी मॉडेल, सृजनशीलता प्रतिमान सिनेक्टिक मॉडेल, चित्रशब्द उद्गमन प्रतिमान पिक्चर वर्ड इंडक्टिव्ह मॉडेल, स्मृतिशास्त्र प्रतिमान निमॉनिक्स मॉडेल अशा प्रतिमानांचा समावेश माहिती प्रक्रियाकरण कुलात होतो. दुसरे कुल व्यक्तिगत विकास. या गटातील प्रतिमाने व्यक्तिविशेष, व्यक्तिवैविध्य, व्यक्तीच्या गरजा आणि क्षमता या बाबींशी निगडीत आहेत. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास हे या गटातील प्रतिमानांचे प्रमुख ध्येय आहे. ही प्रतिमाने व्यक्तीच्या भावविश्वाशी संबंधित आहेत. या गटातील प्रतिमाने व्यक्तीला त्याच्या सभोवतालच्या नैसर्गिक सामाजिक पर्यावरणाशी निर्मितीक्षम संबंध प्रस्थापित करण्यास मदत करतात. वैयक्तिक प्रतिमाने ही व्यक्तीच्या दृष्टिकोनाला विशेष महत्त्व देतात व व्यक्तीला उत्पादनक्षम स्वावलंबनास खूप चांगले प्रोत्साहन देतात. यामध्ये पुढील प्रतिमानांचा समावेश होतो: निर्देशरहित अध्यापन प्रतिमान नॉन डायरेक्टिव्ह टीचिंग मॉडेल, सकारात्मक आत्मसंकल्पना प्रतिमान पॉझिटिव्ह सेल्फ कन्सेप्ट मॉडेल, जाणीव प्रशिक्षण प्रतिमान अवेअरनेस ट्रेनिंग मॉडेल, वर्ग बैठक प्रतिमान क्लासरूम मीटिंग मॉडेल, संकल्पनात्मक प्रणाली मॉडेल कन्सेप्च्युअल सिस्टीम मॉडेल. तिसरे कुल सामाजिक आंतरक्रिया कुल. या गटातील प्रतिमाने व्यक्ती व व्यक्तिसमाज यांच्या परस्पर संबंधावर भर देणारी आहेत. इतर व्यक्तींशी योग्य संबंध ठेवण्याच्या व्यक्तीमधील क्षमतेचा या गटातील प्रतिमाने विकास करतात. यातून
व्यक्तिव्यक्ती संबंध सुधारतात. अशा प्रकारच्या संबंधातून समाजाबरोबरच व्यक्तीच्या मनाचा व व्यक्तीचा विकास व्हावा हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. यातून विशिष्ट सामाजिक परिस्थितीमध्ये कसे वर्तन करावे याचे ज्ञान व्यक्तीला मिळते. या कुलातील प्रतिमाने पुढील प्रमाणे आहेत. अध्ययनातील भागीदारी प्रतिमान, पार्टनर्स इन लर्निंग मॉडेल, संरचित सामाजिक पृच्छा प्रतिमान, स्ट्रक्चर्ड सोशल एन्क्वायरी मॉडेल, गट किंवा समूह अन्वेषण प्रतिमान, ग्रुप इन्व्हेस्टिगेशन मॉडेल, सामाजिक पृच्छा प्रतिमान, सोशल एन्क्वायरी मॉडेल, प्रयोगशाळा पद्धती प्रतिमान, लॅबोरेटरी मेथड मॉडेल, भूमिका अभिनय प्रतिमान, रोल प्लेइंग मॉडेल, न्यायतत्वशास्त्रीय चौकशी प्रतिमान, ज्युरिस्प्रुडेन्शियल एन्क्वायरी मॉडेल. चौथे कुल वर्तनात्मक कुल. या गटातील प्रतिमाने व्यक्तीच्या वर्तनात परिवर्तन करण्यावर आधारलेली आहेत. व्यक्तीच्या बाह्य वर्तनात बदल हे या प्रतिमानांचे प्रमुख ध्येय आहे. कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन व्यक्तीच्या वर्तनात सुधारणा करून निर्धारित कार्यक्षमता साध्य करणे यासाठी या प्रतिमानाचा उपयोग होतो. या प्रतिमानांचा वापर करून व्यक्तीच्या वर्तनात सुधारणात्मक बदल करता येतो. वर्तन परिवर्तनाचे हे तंत्र सर्व वयोगटातील अध्ययनकर्त्यासाठी सुयोग्य आहे. या कुलातील प्रतिमाने पुढील प्रमाणे आहेत. सामाजिक अध्ययन प्रतिमान, सोशल लर्निंग मॉडेल, स्पष्ट अनुदेशन प्रतिमान, एक्सप्लिसिट इन्स्ट्रक्शन मॉडेल, प्रभुत्वाधारित अध्ययन प्रतिमान, मास्टरी लर्निंग मॉडेल, क्रमन्वित अध्ययन प्रतिमान, प्रोग्रॅम्ड लर्निंग मॉडेल, थेट अध्यापन प्रतिमान, डायरेक्ट इन्स्ट्रक्शन मॉडेल, अभिरूपता प्रतिमान, सिम्युलेशन मॉडेल, चिंता किंवा भय कमी करणे किंवा कपातीकरण करणे प्रतिमान, अँझायटी रिडक्शन मॉडेल. अशी ही 4 कुले आहेत. अध्यापन प्रतिमानांच्या साध्य करावयाच्या उद्दिष्टानुसार तयार केलेली 4 कुले व त्या प्रत्येक कुलात समाविष्ट असणारी प्रतिमाने यांच्याविषयी उपयुक्त माहिती आपणास मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.